राज्यामध्ये होणारी ऑनलाईन फसवणूक आणि सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने गृह विभागाकडून महाराष्ट्रात सायबर जागरूकता महिना साजरा केला जातो। सायबर गुन्हेगारी संदर्भात जनजागृती करण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये अभिनेता अक्षय कुमारने धक्कादायक किस्सा सांगितला। अक्षय कुमारची लेक सायबर क्राइम मधून वाचली। मोबाईल गेम खेळताना ही घटना घडल्याचं अक्षयने सांगितलं। अक्षयच्या मुलीकडे समोरच्या व्यक्तीने माहिती मागितली। नेमकं काय घडलं होतं हे अक्षयने या कार्यक्रमात सांगितलं। मेरी डॉटर एक वीडियो गेम खेल रही थी और तो कुछ वीडियो गेम्स होते हैं जो आप किसी के साथ खेल सकते हो, कोई अननोन स्ट्रेंजर के साथ आप खेल रहे होते हो। आप जब खेल रहे होते हो तो वहां से कभी मैसेज आता है, थैंक यू, ओ दैट वाज ग्रेट, यू आर डूइंग सो गुड, अरे फैंटास्टिक, वेरी courteous message. And suddenly the person said, from where are you? And she wrote Mumbai. And then suddenly अपने आप फिर नॉर्मल चल रहा है सब कुछ, अरे वेल प्लेड, बहुत अच्छा किया, ये है, थैंक यू, बहुत कर्टियस। ऐसा लगा कि बहुत ही रिस्पेक्टेड, कोई जो भी सामने खेल रहा हो बहुत रिस्पेक्टेड है। फिर एक मैसेज आया, आर यू मेल और फीमेल? तो शी रिप्लाइड फीमेल। ओके, इट गोड ऑन, went on. And then he sent a message, can you send me a nude picture of yours? It was my daughter. She switched off the whole thing and she went and told my wife. And this is how everything begins. It was great that she went and spoke to my wife about it. This is how things begin. ये भी एक साइबर क्राइम का ही एक हिस्सा है। पुढच्या टप्प्यामध्ये विशेषतः आमचे जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांच्यामध्येही मोठा अवेअरनेस कॅम्पेन आम्हाला चालवायचा आहे। त्याची आज सुरुवात आम्ही केलेली आहे। शाळेमध्ये एक व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल आणि एक धडा देऊन चालणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच उभी करावी लागेल। तिसऱ्या वर्गापासून तर वरपर्यंतची जी सगळी मुलं आहेत यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे काय सायबर क्राईम होऊ शकतात, त्या संदर्भात त्यांनी कसं अवेअर राहिलं पाहिजे, त्यांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि एखादं घडलं तर कसं त्यांनी रिपोर्ट केलं पाहिजे, हे त्यांना शिकवणं गरजेचं आहे।